वगैरे या साईडला तुम्ही बघू शकता आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बघा हिंद केसरी बादल आज पहिल्यांदा मुंबईला मला वाटतं पहिल्यांदाच नाही या सीझनला गुलाल घेते 3 फेऱ्याचा. काय बोलाल म्हणजे चांगला वासरू पण तुम्ही पायऱ्यामध्ये घातला आणि गाडी पण छान गटाला सेमीला छान गाडी पळाली आणि 3 नंबरचा मान भेटलाय. 8 दिवस अगोदरच झालता नियोजन कल्पेश म्हशीचा ना आपला. ते बोललं का उतरतो वासरू. फोन केलता मी त्यांना, बोलले पळू आपण गाडी. आणि दुसऱ्याचं मैदान असताना हातात वासरू घालण्यामागचं कारण तिकडं वरती गुलालामध्ये होता बैल, त्या हिशोबाने आम्ही नियोजन केलं. बरोबर. आता गटाला पण छान गाडी पळाली आणि गाडी कोणी पळवली गटाला ती पण सांगा ना एकदा. विशाल ड्रायव्हरनी पळवली आपल्या खरडच्या, चांगली गाडी आहे पळवली. 3 फेरं नाही गटालाच पळवली. गटाला की सेमीला विकास ड्रायव्हर आपसिंगे ना फायनलला त्यांनी पळवली. ते बोलले का त्यानं मी बसवा. बरोबर. चला गुलाल मिळाला आहे 3 नंबरचा मान सन्मान चिन्ह आणि विशेष महत्त्वाचा म्हणजे मुद्दा आहे की आजचा हा मैदान आहे श्रद्धांजली केसरी. बघा वरिष्ठ गारामाला होऊन गेले आपल्यामध्ये आज राहिले नाही म्हणजे त्यांना एक आदरांजली देण्यासाठी आजचा हा मैदान होता. काय बोला. चांगला नियोजन केलं तर ते समजा मस्त केलं तर नियोजन. बॅरिकेड पण जिथच्या इथं केलं काय म्हणजे कोणाला तकलीफ नाही झाली. मस्त नियोजन केलं. बरोबर. सकाळी आल्या थोडीशी बातचीत पण केली होती कुठेतरी. आज आमची अपेक्षा आहे गुलालामध्ये राहायची आणि बघा बरेच दिवस आता मुंबईला बिंजोरला पण मला वाटतं 1-2 गाड्या बादलच्या पडल्या. बघा पडल्यानंतर बरेचसे लोक चर्चा करत असतात कारण टॉपचा बैल पडतंय ना त्यावेळेला घरोघरी किंवा जे बैलगाडा शर्यत शौकीन असतात त्यांची चर्चा चालू असते की नक्की काय घडते काय होतं. याच्या अगोदर पण बोललेलं आहे मी का नशीबचा खेळ आहे, कोणी पण कोणची गाडी मारू शकते, तसा काही नाही. बैलाला काही तकलीफ असली तर बैल आपल्याला सांगू शकत नाही. थोडा कमी पण येतो बैल, बैलाला कप पण झालं तर आता थोडी ट्रीटमेंट थोडी चालू आहे त्याची. आपला गावठी इलाजच चालू आहे म्हणजे करतो आम्ही. बघा म्हणजे कुठेतरी आपल्या दावणीला असली नंदी त्याची सेवा पाहिली आणि त्याच्यानंतर आपण पळवायचा. आता जसं तुम्ही बघतात यो सन्मान चिन्ह काय बोलाल याच्याविषयी. आनंदाचे बात गुलाल आम्हाला झाला, 3 नंबर पण झाला तरी आम्ही आनंदानं आहोत. का तर आम्ही सकाळीच बोललो होतो आज आपल्याला गुलाल भेटला पास, नंबर नको आपल्याला गुलाल भेटला पास झाला. बरोबर. वासराने साथ खूप छान दिली बादलला. साथ दिली म्हणून गाडी 3 नंबरला बसली. चांगला पळतो पास वरती गुलालामध्ये जेव्हा आता बरोबर. आता या मैदानामध्ये याच्या आधी पण तुम्ही 2-3 वेळा नशीब आजमावलं. गटाला तर मला वाटतं 1-2 ठिकाणी 1-2 वेळा गट पण काढला होता आणि सेमीला घासाघाशीमध्ये टॉपच्या लढतीमध्ये तुम्ही पळालं. बघा टॉपच्या लढतीमध्ये आकाश राऊतच्या याच्यामध्ये थारच्या याला झालती आपल्याला, पण कुठंतरी थोडाशी गाडी ड्रायव्हरच्या हातातली थोडी ह्या झाली, तरी पण आम्ही काय बोललो नाही त्याला. झालं ते झालं. आणि आज बघा सर्वात मोठी गाडी मला वाटतं प्रेक्षकांनी ती काय ते म्हणतात ना हे पण मानलं होतं की शंभू आणि रायबा 1 नंबर करतं, पण बघा त्या गाडीचा अपघात झाला आणि ती जोडी फायनलला पळायला नव्हती. काय बोलाल तिच्याविषयी. कुठेतरी पायाला दुखापत झाली बैलाच्या, त्या मालकाही बैल भरून नेला. ती मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांचा बैलांच्यावर लक्ष आहे, प्रेम करते म्हणजे बैलांच्यावर. चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगला निर्णय घेतला. चांगला निर्णय घेतला. बरोबर. म्हणजे एखाद्या वेळेला असा प्रसंग आल्यानंतर प्रत्येक गाडा मालकाने हा निर्णय घ्यावा. तशी बैला वापस दावणीला नाही घरात, त्याही चांगला हे केला म्हणजे. बरोबर. आता पाण्याची सुविधा सुद्धा केली होती आजच्या मैदानामध्ये म्हणजे जो गरमीचा प्रमाण बघताना काय बोलाल. टँकर होता सकाळी आम्ही आलो तर उभा होता टँकर पाणी, ते चांगली सुविधा आहे. बरोबर. किती जणांची टीम आली होती आज आणि कसे काय सुट्टी वगैरे कोणी केली. सुट्टी काय आदेश देसाई करतो. आता फायनलला ते सागर कोण आहे सुट्टी मेकर कालवर त्यांनी केली. बाकी निशान असेल, विनायक असेल, उमेश असेल, अनिकेत याचं काय ना साहिल, आम्ही सगळी होती, बरीच पोरं होती. गावातली पण फोन येत होता आम्हाला. बरोबर. म्हणजे गट ज्या वेळेला झाला काय आनंद होता घरी. आनंद असतोच आपला. इथं आपण आता जेवढ्या बी टाईम समजा गट पास झालेलाच आहे. कुठला असा मैदानी तशी नाही झाला म्हणजे गट पास आपण नाही झालो, गट आपण पास झालेला होतो इथं पहिले. गाडी खाली आमची मुंबईमध्ये फायनलला बसत नव्हती, ती बसली. आज आम्हाला आनंद आहे. बघा म्हणजे मुंबईचा पहिला गुलाल आहे बादलचा. पहिला गुलाल आहे. मला वाटतं शहापूर केसरीला पण गाडीला खूप गती लागली होती, पाकऱ्या होता आणि तिथं मला वाटतं तासबाद झाला. तिथं पण अंतरामध्ये आपण पास झालतो, पण तिथं कुठंतरी थोडासा असा चाक थोडासा नॉर्मल गेला लॉबी. तो त्यांच्या कमिटीच्या याच्यामध्ये निर्णय त्याही दिला, आम्ही मान्य केला, निघून आलो आम्ही. आता खूप जास्त गती लावतोय बादल. मी बघतो प्रत्येक मैदानाला बिंजोर असो किंवा काही 3 फेऱ्याची मैदाना, तरी नामांकित बैलामध्ये बैल पळताना दिसत नाही या सीझनला. त्याच्या मागचं कारण नाही बैल देत. काही लोक बोलतात का तुम्ही बिंजोरला पहिले पळत होता त्या टायमाला आम्हाला बैल नाही दिले.
त्या हिशोबामध्ये आम्ही पण आता जसा बैल भेटतो तसाच पळवतो बैल, त्याच हिशोबामध्ये गाडी पकडतो. कधी मोठी असली तर हारजीत होते, त्याचा काय तेवढा मनाला नाही लावून घेत आम्ही. बरोबर. कारण मी बघितलं आहे खूप मोठ्या मोठ्या, मला वाटतं या मुंबईला जे काय टॉपला बैला पालतात त्यांच्यासोबत पण तुम्ही लढती केली आहेत. भले हार हो की विजय हो, खेळ खेळायचा म्हणजे खेळ दाखवायचा असं तुमचं हे असतं कधी? लय आपली मोठी इच्छा आहे खेळाची ना. आपण याच्या अगोदर पळालेला पण आहे बैल, पण 10-10 वेळेला फोन केलं मोठाल्या बैलावाल्यानं, बैल काय देत नाही. ते आपण पण जास्त मनाला नाही लावून घेत. कोणच्या नंदीच्या याच्यावर किस लावून फायदा नाही. आज किती पण रुपाची बैल आहे समजा, काला फोकाट निसता ह्या नाही करायचा, किस नाही घालायचं कोणत्या याच्यामध्ये आपल्याला. बरोबर जो बैल द्यायला आपल्याला होत असेल आनंदामध्ये तर करायचा पायरा, नाही तर नाही करायचा. बरोबर. शेवटी कपालाला गुलाल लावला मुंबईचा 3 फेऱ्याचा, काय बोलाल बादलविषयी? त्याचं काय बोलणार, तो लयच नाव त्याने आमचा केले भरपूर, समजा अख्ख्या गावाचं नाव केले, आमच्या परिसराचा. त्याच्यामध्ये तुम्ही पण आलं, सगळे झाले, वसारवाले पण आले, का आपले मांगरोलचे जेवढे परिसर आहे तेवढं आता आलेच ना समजा. बरोबर. चला आता थोडक्यात वीरशी पण बोलतोय, कारण कुठेतरी आता मला बऱ्याचशाच मुलाखती घ्यायच्यात म्हणून थोडक्यात बोलूया. वीर नमस्कार. नमस्कार. काय बोलशील? बघा बैल घेतानाच सकाळी आपण नानाशी चर्चा केली होती की कुठेतरी आज आमची अपेक्षा आहे आणि बादल करून अपेक्षा आहे आमची की आज त्यांनी आम्हाला गुलालामध्ये ठेवा आणि सन्मान चिन्ह 3ऱ्या नंबरचा, काय बोलाल? आज एक खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण 3 फेऱ्याला अपयश चालू होता आणि आज कुठंतरी बादलनी आम्हाला पण नाराज न करता एक गुलाल आमच्या कपाळाला लावून दिला. 3 फेऱ्याला मला वाटतं मुंबईला जरी अपयश चालू होता, पण तुम्ही बरीचशी आता 1-2 मैदानात तिथून गुलाल घेऊन पण आले होते. आता वरचे जेवढे चांगले चांगले नंदी आहेत त्यांचे आम्हाला फोन चालू आहेत का वरती घेऊन या, कारण वरती जेवढ्या वेळा आपण बैल घेऊन गेलो आहे तेवढ्या वेळा बैलांनी गुलालात ठेवलेलं आहे. बरेचसेच गाडा मालक बरं आपल्यामध्ये नाही आहेत, आता मला वाटतं तुम्हाला माहिती पण असतील. काय बोलाल 2-4 गाडा मालकांची कुठली नावं घ्याल? झाले आपले पंढरी शेठ फडके झाले, बोनिलचे तात्या झाले, नावड्याचे, असे चांगले चांगले गाडा मालक आहेत. ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे आज श्रद्धांजली केसरी हे केलेला. पण हा मैदान माझ्या मते तर सर्वात स्टार्टिंगला व्हायला पाहिजे होता, कारण त्यांनी शर्यत क्षेत्र चालू करायला त्यांचं खूप मोलाचं सहकार्य होतं आणि तेच आज या शर्यती क्षेत्र बघायला नाही, ते दुःखद हे. बरोबर. म्हणजे कुठेतरी त्यांना पण आज बघायला मिळालं असतं, ते असतं तर कुठेतरी बघा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काय घडतंय आत्ताच्या गोष्टीला, आत्ताच्या स्थितीला, आणि कुठेतरी आत्ता जी स्थिती चालू आहे गरमीचा खूप प्रमाण आणि 3 फेऱ्याचं मैदान कसं वाटलं तुम्हाला, काय बोला? चांगला नियोजन आहे, कारण त्यांनी जी झटापट केलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण शर्यती खेळतोय, पण आज तेच आपल्यामध्ये नाही आहेत. बरोबर. चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. काय बोलाल आता, कसं काय नियोजन करतात? कारण बरेचसे मुंबईला पण मला वाटतं नामांकित मैदानं आहे, त्याच्यानंतर 3 फेऱ्याची मैदानं, पेडगाव पण आले, मला वाटतं पेडगावला 7 नंबरचा गुलालसुद्धा हिंदकेसरी मान पण तिथं मिळवलं आहे. तिथे पळणार आणि बिंजोडला पण चांगलाच पळणार, कारण बादलला जे कमी लेखतात त्यांच्या एक मनाची सोच आहे, पण जे जे कमी लेखतात त्यांना बादल त्याच्या परीने उत्तर देतो, हेच एक शेवटचं सांगेल. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा आणि आनंदाचा गुलाल. मुंबईला 3 फेऱ्याचा पहिला गुलाल. सर्व टीमचं तुमचं अभिनंदन. धन्यवाद.